थांबा की तुम्ही जरासं. हा डिलिव्हरीचा पेशंट आहे. याला अशा पद्धतीने आम्हाला पेशंटला काढणं लागत आहे, तरी शासनानं येणाऱ्या काळात फास्टमध्ये दाखल घेऊन मुलांचं काम करावं अशी विनंती करतो. थँक्यू डॉक्टर. गाडी सगळं टाकली लागेल. हो गाडीत तर टाकलेलं. 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदीला पूर आलाय. त्यातच वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथील एका महिलेला प्रसूती वेदना असह्य होऊ लागल्यामुळे नातेवाईकांनी चक्क खाटेवर बसून पाण्यातून प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्रीपासून वसमत तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून नदी ओढ्यांना पूर आलाय. त्यातच चोंडी बहिरोबा येथील एका महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला नातेवाईकांनी एक खाजगी वाहन केलं, परंतु त्या खाजगी वाहनामध्येही महिलेला बसणं शक्य नव्हतं. त्यानंतर नातेवाईकांनी चक्क बाजेवर महिलेला बसवून चोंडी भैरोबा या गावची हद्दपार करण्याची तयारी दर्शवली. 40 ते 50 पुरुषांनी महिलेला खाटेवर बसवून नदी पार करत वसमत येथील स्त्री रुग्णालय गाठलं. आता महिलेची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. हा जो ओढा वाहतो तो चोंडीतर्फे संस्थाना या गावातून वाहणारा ओढा म्हणजे नदीच आहे आणि या नदीच्या पूर्वेला एक गाव आणि पश्चिमेला एक गाव, अशा प्रकारे गावाच्या 2 भागाला जोडणारी ही नदी आहे. आणि नदीच्या पूर्वेलाच शाळा आहे, पश्चिमेला गाव आहे आणि पूर्वेला पण 2000 लोकांची वस्ती आहे. त्यामुळे तिकडून येणारी नागरिकांची जी ये जा आणि इकडून जाणारी शाळेच्या विद्यार्थ्यांची ये जा यांना या नदीमुळे आतापर्यंत कोणताच प्रकारचा संबंध राहिलेला नाही. सांगायचं तात्पर्य हे की येथील आमदार, येथील खासदार आणि येथील स्थानिक नेते यांना वेळोवेळी पुलासंदर्भात आणि येणाऱ्या अडचणीसंदर्भात सूचना देऊन देखील आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा कामावर लक्ष देण्यात आलेलं नाही किंवा कोणत्याच प्रकारची त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणून शासनास आणि प्रशासनास निवेदन आहे की आपण या स्थितीची पाहणी करून योग्य ती दखल घ्या. नदीच्या बाजूला पूर्वेला शाळा, दोन्ही बाजूला गाव आहे आणि सततच्या पावसामुळे दरवर्षीच या ठिकाणी नदीला पूर आला की विद्यार्थी शाळेमध्ये यायला अडचण होते. शाळा जोपर्यंत नदीला पूर आहे तोपर्यंत शाळा बंद ठेवावी लागते, नाविलाज आहे. तर अशी अवस्था आहे आमच्या या शाळेची. या गोष्टीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाचं काम त्वरित केलं तर बरं होईल. जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत सर? 203 पट आहे, त्यातला जवळजवळ 60% पट या नदीच्या पश्चिमेच्या असलेल्या गावातला आहे आणि 40% पट हा पूर्वेकडील असलेल्या गावामधला आहे.